सोमनाथ सूर्यवंशी हा जो इसम PC नंतर माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे MCRमध्ये होता, त्याला काल MCRमध्ये मेडिकल तपासणी करून पाठवण्यात आलं होतं। आज सकाळी त्याचं हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच निधन झाल्याचं समजतं आहे। तर सर्व समाजाचे जे काही प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांची मागणी होती की याचं शवविच्छेदन आम्हाला नांदेडऐवजी छत्रपती संभाजीनगर येथेच करावं अशी त्यांची ठाम मागणी होती। या सर्वांनी मला 100 कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांच्या विनंतीचा विचार करून त्यांच्या भावना विचारात घेऊन आपण यांचा शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांना पाठवलेला आहे। त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा या ठिकाणी आपले सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या समोर इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे आणि ती बॉडी पूर्ण बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या सोबत आता औरंगाबाद येथे रवाना झालेली आहे। नेमकं काय वाटतं? प्रथमदर्शनी मी सर्व डॉक्टरांशी याबाबत डिस्कस केलं, ज्वेलरशी देखील चर्चा केली। तर जे प्राथमिक मत आहे तर त्याचं हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता आहे, मात्र त्याचं परिपूर्ण निदान हे PM नंतरच होऊ शकेल। प्राथमिक माहिती कारण इथे ब्रॉड डेड आणलं होतं आणि प्रायमरी इन्स्पेक्शन तसं दिसत आहे। नेमकं